आमचा धनगर समाज साधा बोळा असला तर तो काही जगा वेगळा नाही. आणि माझ्या मेंढपाळ बांधवांना ऑल इंडियातल्या सांगतो की सरकार पोलीस स्टेशन ही ज्यानंतर हल्ला झाल्यानंतर येते, ज्यावेळी तुमच्याजवळ कोण नसतं, त्यासाठी तुम्ही स्वतः हत्यारं बाळगली पाहिजे स्वतःच्या संरक्षणासाठी. कारण आपल्या वेळेला कोण येणार नाही, कारण आपल्या वेळेला आपणच उभं राहिलं पाहिजे. आपण स्वतः सक्षम बनलं पाहिजे आणि आपण स्वतः हत्यारं वापरली पाहिजेत. आपल्या कुऱ्हाडी असतील, कुऱ्हाडी ही फक्त बकऱ्याचा डाळा पाडण्यासाठीच नसते, तर ती वेळ प्रसंगी आपल्यावर जर स्वसंरक्षणासाठी आपल्या ती एखाद्या समोरच्या माणसावर हल्ला करणाऱ्या त्यांच्यावर पण चालवली पाहिजे. नमस्कार, लोकशाही भारतमध्ये सर्व दर्शकांचे स्वागत आहे. फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव आणि प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना फलटण तालुक्यातील मेंढपाळांच्या वतीने आज निवेदन देण्यात आलेले आहे. त्यांच्या काही मागण्या आहेत, आपण पाहूया. काय सांगाल, तुमची प्रथम ओळख सांगा आणि कोणत्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे? नमस्कार, रामकृष्ण हरी, जय अहिल्या, जय मल्हार. मी हरिभक्त परायण हरी महाराज गोपनर, उपसरपंच ग्रामपंचायत शेरीचीवाडी. आज मेंढपाळ आर्मी महाराष्ट्र राज्य संघटना व समस्त फलटण तालुका धनगर समाज यांच्या वतीनं आपल्या फलटण तालुक्याचे तहसीलदार सन्माननीय अभिजित जाधव साहेब यांना निवेदन देण्यात आलं की या फलटण तालुक्यामध्ये आज पाहिलं तर मागे आपल्याला जोहदेव या ठिकाणी एका मेंढपाळावरती झालेला हल्ला सर्वांना आठवत असेल. आज तत्कालीत पाहिलं तर आपला बारामती कर्जत रोडवरती तुकाराम कोळेकर या वयोवृद्ध मेंढपाळास अगदी डोक्यातून रक्त येईपर्यंत मारलं. आमच्या महाराष्ट्रामध्ये आया बहिणीवरती अतिशय क्रूर पद्धतीने मेंढी माऊली चराई करत असताना मेंढपाळ बांधवावरती अमानुषपणे हल्ला केला जातो. त्या समाजकंटकांना, त्या नराधमांना मला सांगायचं आहे, अरे तुमच्या जर बांधावरती मेंढी माऊली चरत असेल तर तुम्ही त्याच्या माझ्या मेंढपाळ बांधवाकडून भरपाई घेऊ शकता, परंतु कायदा अशा प्रकारे हातात घेऊ नका. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे, भारतात कायद्याचं राज्य आहे. भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949ला भारतीय राज्यघटना स्वीकृत केली गेली आणि 26 जानेवारी 1950ला भारतीय राज्यघटना लागू झाली. हा देश लोकशाही प्रधान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला भारतीय राज्यघटनेच्या अनुसूचित जाती जमातीच्या 36 नंबरला धनगर समाजाला ST आरक्षण दिलं होतं. मात्र काही राजकीय लोकांनी त्यांच्या स्वार्थापोटी या महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाचं ऐवजी ड केलं आणि ड नावाची खोटी आजपर्यंत आमच्या धनगर समाजाच्या राजकीय दुर्बलतेमध्ये ठोकली गेली, त्या अजूनपर्यंत निघाली नाही. माझी तमाम या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांना विनंती आहे की आपण 2014 साली या तमाम धनगर समाजानं भारतीय जनता पार्टीचं बहुमताने सरकार या महाराष्ट्र राज्यात आणलं आणि आज 2026 सालापर्यंत हे सरकार आहे. आपण बोलला होता की आमचं जर सरकार आलं तर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. आजपर्यंत आमची काँग्रेस सरकार असेल, राष्ट्रवादी असेल, अनेक जे सरकार आली त्यांनी फक्त फसवणूक करण्याचं काम केलं आहे. आपल्याला आमची विनंती तमाम धनगर समाजातर्फे धनगर समाजाचे ST आरक्षण याची अंमलबजावणी आपण करावी आणि धनगर समाजावरती होणाऱ्या वारंवार हल्ल्यांबाबत आपण ज्याप्रमाणे अनुसूचित जाती जमातीकरता ॲट्रॉसिटी नावाचा एक कायदा आहे, त्याचप्रमाणे त्या धर्तीवरती आमच्या धनगर समाजाला अगदी संरक्षण मिळण्याकरता एक ॲट्रॉसिटीचा कायदा करावा. तमाम महाराष्ट्रातील धनगर समाज बांधवांनासुद्धा माझं नम्र आव्हान आहे, जर कोणी तुमच्यावरती अन्याय करत असेल तर अन्याय सहन करू नका. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. अरे तुमच्या हातात ज्या कुऱ्हाडी दिल्या जातात त्या कुऱ्हाडी फक्त आणि फक्त आपल्या झाडाचे डहाळे पाडण्याकरता किंवा बाबळीचे काठे पाडण्याकरता दिल्या जात नाहीत. तुमच्या आया बहिणीवरती जर कोणी काठी मारत असेल तर त्याला लाठीनं उत्तर द्या. तुमच्या आया बहिणीवरती जर कोणी भ्याड हल्ला करत असेल तर तुमच्या हातातल्या कुऱ्हाडी फक्त डहाळे पाडण्याकरता ठेवू नका, त्याच कुऱ्हाडीने खोडा करण्याची ताकदसुद्धा तुमच्यामध्ये ठेवा. कारण तुम्ही संत बाळवांच्या विचारांचे आणि भक्तीचे जसे वारसदार आहात, तसेच कृष्णेचा रॉबिनहुड असणाऱ्या बापू बिरू वाटेगावकरांच्या विचारांचे आणि रक्ताचे वारसदारसुद्धा तुम्ही आहात, हे तुम्ही विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता माँसाहेब जिजाऊ, शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रात तमाम धनगर समाजाला न्याय मिळावा अशी मी फलटण तालुका व महाराष्ट्राच्या आर्मीच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो. धन्यवाद. बारामती या ठिकाणी 29 जुलै 2014 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला STमध्ये समावेश करून घेतो असं सांगितलं होतं आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रश्न मार्गी लावा सांगितलं होतं. आज 12 वर्षे पूर्ण होत आहेत, काय सांगाल त्याबद्दल? आज 12 वर्ष पूर्ण झाली. त्यांनी एक आश्वासन दिलं होतं की आम्ही धनगर समाजाला STमध्ये आरक्षण देऊ, पण तसं काय झालेलं नाही. कारण बाहेरच्या देशामध्ये आपलं राष्ट्रामध्ये जर ST आरक्षण असेल
तर ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एस टी आरक्षण का नाही? जर एस टी आरक्षण मिळालं तर नक्कीच आमच्या धनगर बांधवावरील मेंढपाळावरील अत्याचार अन्याय थांबतील. आम्हाला ॲट्रॉसिटी कवच मिळेल. आम्हाला ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये घेऊ नका, पण त्यासारखं एखादं कवच बनवून द्या जेणेकरून आमचे मेंढपाळ बांधव सुखी होतील. आणि गायरान जमिनी, फॉरेस्ट खात्याच्या जमिनी ह्या जरी मेंढपाळ बांधवांच्या ताब्यात दिल्या ते त्याचं संरक्षण पण करतील आणि एक सरकारचा बहुमूल्य वेळ वाचवतील. तिथं कर्मचारी लावायचा तर हा मेंढपाळ बांधव तिथं नक्कीच बीज रोपण करून तिथं निसर्गाची निर्मिती करेल. आणि सर्व पत्रकार बांधव, बहुजन समाज पार्टीचे प्रेम मोरे आणि हरी महाराज गोपनर, मेंढपाळ आर्मी आणि निवृत्ती खाताळ सर नितीन सूळ या सर्वांचे मी आभार मानतो. सर्वप्रथम पत्रकार बांधवांचे आभार मानतो. आज जर तुम्हाला न्याय पाहिजे असेल तर पत्रकार हेच तुम्हाला न्याय देतात. तुम्हाला न्याय कुठेही भेटणार नाही. पत्रकार बांधवच हे तुमची बाजू एक प्रामुख्यानं उचलून धरतात, म्हणून त्यांचेही मनापासून आभार मानतो. गोपीचंद पडळकर हे ज्यावेळेस आमदार नव्हते त्यापूर्वी ते भाजपला मतदान करू नका आणि सतत मेंढपाळांच्या हल्ल्यावरती बोलत होते आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती ते भाजपला मतदान करू नका असं म्हणत होते. मात्र आता ते विधान परिषद सदस्य आहेत. कसं बघता इकडे? आता पडळकर साहेबांचा जर विषय घ्यायचा म्हणलं तर हा एक राजकीय विषय आहे आणि शक्यतो नाही बोललेलं चालेल. कारण जर ज्या समाजाला म्हणजे अन्यायाविरुद्ध बंड करून उठायची जर त्याची वेळच नसेल किंवा अवस्था नसेल, तो अन्यायाविरुद्ध आवाज उठवत नसेल तर त्या माणसाचं नाव घेण्यात काही अर्थ नाही. आज मानवाचा एकच धर्म राजीनाम्याची मागणी करणार का? नाही, राजीनाम्याची मागणी आपण नाही त्यांची करू शकत. कारण शेवटी मानवाचा धर्म एकच असावा, सत्यानं वर्तावा. मानव म्हणून जन्माला आलोय तर मानवाच्या बाजू आपण त्यांच्या भूमिकेमध्ये बदल दिसतोय का तुम्हाला पूर्वीच्या आणि आत्ताच्या? आहे ना बदल. त्यांच्या भूमिकेमध्ये बदल आहे. त्यांनी थोडंसं ते विसरलेत. ते जर आमचेच लोकप्रतिनिधी विसरले असतील तर फडणवीस साहेबांच्याकडून आम्ही काय अपेक्षा करणार? तर पाहिलंच तर या ठिकाणी फलटण तालुक्यातील सकळ मेंढपाळ समाजाच्या वतीने फलटण तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव आणि प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदन देतेवेळी मेंढपाळाच्या वेशभूषेमध्ये एक बांधव आहे आपल्यासोबत. काय सांगाल? जय मल्हार धनगर टायगर्स. पूर्ण महाराष्ट्र तसेच ऑल इंडियात आमच्या मेंढपाळ समाज बांधवांवर खूप मोठ्या भयानक प्रकारे हल्ले होत आहेत. ह्याच्यासाठी सरकारने विचार केला पाहिजे आणि एक कायदा तयार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की मेंढपाळांवर जे हल्ले होतात, आता त्या दिवशी कर्जत तालुक्यात प्रकरण जे झालं तिथल्या PIला फोन केला होता आम्ही. पण विषय काय आहे माहिती आहे का, की त्या CCTV फुटेजच्या व्हिडिओद्वारे आम्ही बघितलं की तिथं त्यांची काही चूक नसताना विनाकारण रस्त्याच्या कडेला बकरी चरत असताना गावातील माजलेले 5-6 गावगुंड आले आणि ते तुकाराम कोळेकर असतील, तसेच हे कोळपे असतील, इतके मेंढपाळ बांधव आमचे टेंगले असतील, टकले असतील, मेंढपाळ बांधवांना त्या येऊन अमानुषपणे मारहाण केली. तिथं तुकाराम कोळेकर हा आमच्या समाजाचा इतका वयोवृद्ध माणूस होता, त्याच्या वयाचा पण त्याने विचार केला नाही. तर आणि दुसरी गोष्ट की पूर्ण महाराष्ट्रात आमचे मेंढपाळ बाहेर फिरण्याचा काही विषय नाही, पण का फिरतात बकरी घेऊन लोकांच्या दारात का जाते ते? तर त्यांच्या बकऱ्याच्या पोटाची खळगी भरण्यासाठी आणि त्यांचा कुटुंब उदरनिर्वाह चालवण्यासाठी. तर विषय काय होतोय माहिती का, की सरकारने जर पूर्ण महाराष्ट्रात तसेच सातारा जिल्ह्यात असेल, आमच्या फलटण तालुक्यात असेल, जी गायरान पडीक मोकळी माळरान आहेत, जिथं बाबा प्लॅन्टेशन गव्हर्नमेंटचं मोठं आहे, मोठी झाडं आहेत वन विभागाची, ती जर फॉरेस्ट मोकळी रानं जर त्यांना मोकळी करून दिली ना तर त्यांना बाहेर जाण्याचा प्रयत्नच येत नाही. आणि सरकारने सगळ्या मेंढपाळांना राखीव पूर्ण करून दिले पाहिजेत. कारण मेंढपाळ हा सुद्धा एक समाजाचाच भाग आहे आणि तो काही जगावेगळा नाही. किंवा ती जाती असली तरी आमचा धनगर समाज साधा बोळा असला तर तो काही जगावेगळा नाही. आणि माझ्या मेंढपाळ बांधवांना ऑल इंडियातल्या सांगतो की सरकार, पोलीस स्टेशन ही ज्यानंतर हल्ला झाल्यानंतर येते, ज्यावेळी तुमच्याजवळ कोण नसतं, त्यासाठी तुम्ही स्वतः हत्यारं बाळगली पाहिजे स्वतःच्या संरक्षणासाठी. कारण आपल्या वेळेला कोण येणार नाही, कारण आपल्या वेळेला आपणच उभं राहिलं पाहिजे. आपण स्वतः सक्षम बनलं पाहिजे आणि आपण स्वतः हत्यारं वापरली पाहिजेत. आपल्या कुऱ्हाडी असतील, कुऱ्हाडी ही फक्त बकऱ्याचा डाळा पाडण्यासाठीच नसते, तर ती वेळ प्रसंगी आपल्यावर जर स्वसंरक्षणासाठी आपल्या ती एखाद्या समोरच्या माणसावर हल्ला करणाऱ्या त्यांच्यावर पण चालवली पाहिजे. मी स्वतः ऑल इंडियात मध्य प्रदेश राज्यात जिथं मध्य प्रदेश राज्यापर्यंत जातो मेंढपाळ समाज बांधवांना मदत करण्यासाठी, तर मध्य प्रदेश राज्यात मेंढपाळ समाज बांधवांना हल्लं होत होतं. तिथं जाऊन आम्ही ऑन द स्पॉट आमच्या धनगरी स्टाईलने खोडा प्रत्युत्तर दिले. त्याचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे. पण कसा विषय की मेंढपाळांवर कोण दक्षताच घेत नाही. आमच्या मेंढपाळ समाज बांधवांवर मेंढपाळांवरील हल्ले थांबवले पाहिजेत आणि त्यांच्यासाठी एक ॲट्रॉसिटी पद्धतीने, कारण आमच्या धनगर समाजाला अदर कास्टला कोण पण म्हणतं की त्यांच्या नावाने जर काही बोललं तर त्यांना लगेच राग येतो, पण आमच्या धनगराला सहज म्हणतं ए धनगर द्या. ह्याच्याकडे का सरकार लक्ष देत नाही? ह्याच्यासाठी एक कायदा तयार झाला पाहिजे
आणि आमच्या मेंढपाळ बांधवांना स्वसंरक्षणासाठी पिस्तूल असतील किंवा छऱ्याचं कट्टा असतील असं काहीतरी प्रकारचं हत्यार दिलं पाहिजे. कारण त्यांच्या चोऱ्या होतीत माऱ्या होतीत. मध्ये नाशिक जिल्ह्यात 200 बकरी चोरी झाली. 200 बकरी म्हणजे आत किती लाखो करोड रुपयाची लूट झाली. ह्याचा कोण उपयोग करणार? हे विषय सगळं थांबलं पाहिजेत आणि सरकारने ह्याच्यावर दक्षता घेतली पाहिजे. जय मल्हार. निश्चितच पाहिलं आपण या ठिकाणी की सकल जो फलटण तालुक्यातील धनगर समाज आहे तो आक्रमक झालेला आहे. आक्रमकपणे त्यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे. धनगर समाजाचा STमध्ये समावेश करावा. SC ST प्रमाणे ॲट्रॉसिटीचा अधिकार हा धनगर समाजाला मिळावा. त्यासोबतच जे मेंढपाळावर सतत अन्याय अत्याचार होता ते थांबले पाहिजे. त्यासाठी कठोर कारवाई झाली पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे. त्यासोबतच धनगर समाजाचा STमध्ये समावेश करावा अशी प्रमुख मागणी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. लोकशाही भारत, सागर चव्हाण, फलटण. यकोट यकोट जय मल्हार. यकोट यकोट जय मल्हार. मेंढी माऊली सुखाची सावली. मेंढी माऊली सुखाची सावली. मेंढी माऊली सुखाची सावली. ऊट मेंढपाळा घोंगडे झाड व्यवस्थेला झडकून काढ. ऊट मेंढपाळा घोंगडे झाड व्यवस्थेला झडकून काढ. बोला बोला बळवंच नावानं बोला बोला बळवंच नावानं. बोला बोला विठ्ठल बिरदेवाच्या नावानं बोला बोला विठ्ठल बिरदेवाच्या नावानं ऊट धनगरा जागा हो. ST आरक्षणाचा धागा हो.